बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या गंगाधरा ओ नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा ओ गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा ओ नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा गौरे नारायणे नमस्ते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे कुंडलिकावरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। उमापति भगवान की जय। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। महामंडलेश्वर भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। आज आपला कथेचा 7वा दिवस आहे। कसे 7 दिवस निघून गेले आपल्याला कळाले सुद्धा नाही। भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने
तुम्हा सर्वांच्या सहकार्याने अखंड नाम यज्ञ हा चालू आहे. आज 7वा दिवस आहे. 7 दिवस कसे गेले तुमच्या चेहऱ्यावरून एवढा असा आनंद वाटतो की आपल्या 7 दिवसामध्ये संख्या वाढत चालली. त्या अर्थी कळून चुकलं की तुम्हाला महादेव बाबा तुम्हाला नक्कीच याचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या तोंडावरचं हास्य हे महादेवाला कळून चुकलं की माझे भक्त माझ्यासाठी किती आनंदित आहे, किती त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, त्यांचा भाव किती अंतःकरणातून आहे. देवाला फक्त भाव पाहिजे. देवाला श्रीमंत कोण आणि गरीब कोण हे देवाजवळ काहीच नाही, फक्त तुमचा भाव कसा आहे. आपल्या भावावरून एक उदाहरण मी तुम्हाला सांगते विदुर काकाचं. तर ज्यावेळेस दुर्योधनाने 5 पक्वानाचा स्वयंपाक करून ठेवला होता भगवंताला जेवण्यासाठी. दुर्योधन म्हटला की तुमची जेवणाची वेळ झालेली आहे, आता जेवण करून घ्या. उदाहरण अजून मोठं आहे, परंतु आपल्याला आज खूप काही कथा बघायच्या आहे, आपल्याला वेळ पुरला पाहिजे. थोडक्यात सांगते. तर 5 पक्वानाचे जेवण करेल असताना सुद्धा भगवंत म्हणतात मला अजून भूक लागली नाही. त्या ठिकाणी 5 पक्वानाचं जेवण असताना सुद्धा भगवंत जेवले नाही. पुढे विदुर काकाची झोपडी होती. विदुर काकाच्या पत्नीची खूप इच्छा होती की भगवंत आपल्या घरी यायला पाहिजे, परंतु आपण खूप गरीब आहे, कशी येतील, आपल्याकडे त्यांना खायला काही नाही, काय देणार आपण. त्या ठिकाणी विदुर काका बाहेर गेलेले होते. विदुर काकाची पत्नी मध्ये होती आणि त्या ठिकाणी दरवाजाची कडी वाजवली. विदुर काकाची पत्नी बाहेर आली. पाहत तर काय भगवंत दारामध्ये. भगवंताला घाईघाई मध्ये घेतलं आणि पाठ टाकला, परंतु इतक्या आनंदाच्या भरामध्ये पाटावर आपण बसली, भगवंत खाली बसले. म्हणजे आपला जास्त भाव असला ना, आपल्याला जरा तुम्ही बघा माहेरचा पाहुणा येऊ द्या, एखादा खूप वर्षानंतर माहेरचा पाहुणा येऊ द्या, आपण घाईघाई त्याला चहा करतो, पण चहामध्ये साखर टाकायची विसरून जातो की नाही. कारण आपल्याला आनंद तेवढा झालेला असतो, तर आपण साखर टाकायची विसरून जातो. पाहुण्याला कळून जातं हिला इतका आनंद झालेला आहे, ही साखर टाकायची विसरून गेली. त्यांना आपल्या अंतःकरणातला भाव कळलेला असतो. भगवंताला पाठ बसायला टाकला, पण हीच पाटावर बसली, भगवंत खाली बसले. केळीचा घड होता आणि ती केळी जवळ घेतली. जवळ घेतल्याच्या नंतर विदुर काकाची पत्नी केळी सोलून देती, पण गाभा आपण खाऊ राहिली, केळीचे साल देवाला देऊ लागली. तरी पण देव आवडीनं ते साल खाऊ लागले. तेवढ्यात विदुर काका आले. विदुर काका म्हणते अगं तू काय करतेय, देवाला साल देतीन तू गाभा खाती, उठ तू मी देतो देवाला केळी सोलून. त्या ठिकाणी विदुर काका बसले आणि केळी सोलून द्यायला लागले. विदुर काकाने आतला गाभा देवाला दिला आणि केळीचे साल आपण खाल्ले. परंतु माझा भगवंत म्हणतो की जी सालीमध्ये चव होती ते आतल्या गाभ्यात चव नाही. फक्त भाव, देवाला काही लागत नाही, फक्त भावाचा भुकेला आहे. आणि तुमच्या सर्वांचा भाव आहे. आज तुम्ही एवढ्या अंतःकरणातून किती आनंद की शब्दात वर्णन करणं शक्य नाही, एवढं तुमचा महिला मंडळ. खूप उत्साह. रात्री पण पावल्या बघितल्या, त्यांना इतका आनंद वाटला. मला पण आनंद घ्यायचाच होता एक दिवस. मी म्हटलं आता आपण चाली वगैरे म्हणत बसलो ना, हरिपाठ म्हणत बसलो, त्यांच्या पावल्या खेळायच्या राहून जाईल. आपण यांच्यासाठी थांबलो आणि हरिपाठ जर म्हणत बसलं, त्यांना पावल्या खेळायचा आनंद भेटायचा नाही. यांच्यात एकदा आनंदच व्यक्त करून घेऊ द्या म्हणून ते देवाला करून घ्यायचे होते काल. कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात सुद्धा आनंद नाहीये. कारण ह्या आनंदाला पारवार नाही.
भगवंताला स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, अमर इच्छेतात देवा, स्वर्गीचे अमर इच्छेतात देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आमा, मृत्युलोकी व्हावा जन्म आमा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण हो जीवन मुक्त, नारायणी नाम हो जीवन मुक्त. सांगितलं होतं पहिल्या दिवशी का दुसरोजी, भूत जबर मोठे ग बाई. हे भूत काही एकदा लागलं तर ते निघत नसतं, पण हे लागणं लय महत्वाचं आहे. ते नाही निघलं तर चालेल, पण भूत लागणं महत्वाचं आहे. कारण एकदा आपण याच्यात घुसलो ना, याच्यासारखा आनंद स्वर्गात सुद्धा नाही. म्हणून या ठिकाणी खरं तुमचं सर्वांचं दर्शन करण्याचा जो योग आला, या ठिकाणी आज आपला 7वा दिवस आहे. आज आपल्याला भरपूर कथा बघायची आहे, 12 ज्योतिर्लिंगाची कथा बघायची. परंतु मी तुम्हाला काल म्हटले होते शिवरात्रीचं महात्म्य सांगायचं आहे. शिवरात्रीचं महात्म्य असं आहे, एक भिल्ल असतो, त्याच्या घरचे सर्व त्याचे परिवार उपाशी असतो. सगळे लेकरं म्हणतात बाबा काहीतरी खाण्यासाठी आणा, आम्ही सर्वजण उपाशी आहोत. तो शिकार करण्यासाठी निघतो. त्या ठिकाणी एक सरोवर असतं आणि त्या सरोवराच्या काठावर एक झाड असतं. त्या झाडावर तो जाऊन बसतो. कोणीतरी श्वापद येतील पाणी पिण्यासाठी, तर आपण स्वीकार करू. त्या ठिकाणी एक हरिण येते. त्या हरणीचा आवाज याला वरती आला. याने घाईघाई याने पाणी पिण्यासाठी पाणी आणलं होतं. याला झाड कशाचं हे याला माहीत नव्हतं, परंतु याचं काम चालू होतं. उपाशी पोटी होता, शिवरात्र होती, याचं काम चालू होतं. एक एक पान तोडायचं खाली टाकायचं, एक एक पान तोडायचं खाली टाकायचं. खाली काय हे माहीत नाही, झाड कशाचं हे पण माहीत नाही, परंतु खाली महादेवाची पिंड होती. तो बेलाच्या झाडावर बसलेला होता. एक एक पान तोडून टाकायचा. हरिण आली, पहिला प्रहर होता रात्रीचा. हरिण आली, त्याच्यानंतर त्याला दिसली तर त्याने घाईघाई तिला बाण मारण्यासाठी काढण्यासाठी त्याने बाण काढला, पण तेवढ्यात त्याच्या हातून पाणी पण पडलं आणि त्याचं बेल पण वाहण्याचं काम चालू होतं. त्याला माहीत नव्हतं खाली काय आहे. महादेवाच्या अंगावर बेल पाणी पण पडलं आणि याचं बेल पण वाहायचं काम चालू होतं आणि उपाशी होता. पहिल्या प्रहरामध्ये हरिण आली. त्या ठिकाणी ती बाण मारणार हा भिल्ल, परंतु ती म्हटली आपल्याला कोणीतरी बाण मारतं हे. ती म्हटली भिल्ल दादा तू बाण मारतोय? म्हटले हो, माझी लेकर बाळा उपाशी आहे, मी शिकार करण्यासाठी आलेलो आहे, तुला मारून मला लेकराला पोट भरायचंय. ती म्हणती अवश्य तू मार मला, कारण आपला ध्येय जर दुसऱ्यासाठी झिजत असन आणि दुसऱ्याच्या जर उपयोगी येत असन तर काहीच हरकत नाही, कारण परोपकार करीत राहिलं पाहिजे. अवश्य तुम्हाला मार, परंतु माझे लेकर घरी उपाशी आहे, त्यांना फक्त मी खाऊ पिऊ घालून लगेच येते. त्यांना एकदा खाऊ घालून आणि दुसऱ्याच्या माझ्या बहिणीचं स्वाधीन करून येते. बिनधास्त तुम्हाला मार आणि तुझ्या लेकरा बाळाची भूक भागव, कारण माझा ध्येय जरा तुझ्या लेकराच्या भुकीसाठी होत असेल तर याच्यासारखं उपकार अजून काय होणार आहे. ह्यो म्हणतो तुझ्या बोलण्यावर मी विश्वास ठेवतो, पण तू आली पाहिजे, मी नक्कीच येईल. ती हरिण घरी गेली. त्याच्यानंतर दुसरी प्रहर झाला. याचं ते काम चालूच होतं. एक एक पान तोडायचं खाली टाकायचं, एक एक पान तोडायचं खाली टाकायचं. दुसरी प्रहार झाला. दुसरी हरिण आली. दुसरी हरिण आल्याच्या नंतर याला दिसली, याने पुन्हा बाण काढला.
तिला मारणार. तेवढ्यात तिलाही कळलं. ती म्हणती तू मला मारणार आहे? म्हटले हो. माझे लेकरं उपाशी घरी, त्यांची तहान भागवण्यासाठी, भूक भागवण्यासाठी मी या ठिकाणी बसलेलो आहोत. ती म्हणे तुला मारायचं तर मला मार, अवश्य मार, परंतु मी माझ्या मालकाला सांगून येते, कारण ते माझी वाट बघतील घरी. मार तू, काही हरकत नाही. माझा ध्येय तुझ्या लेकरांच्या भुकीसाठी असेल तर अजून याच्यापेक्षा काय उपकार आहे, अवश्य मार. तो म्हणतो नक्की येशील? हो, विश्वास ठेव. घरी गेले. त्यानंतर तो मृग आला तिसऱ्या प्रहरामध्ये. मृग आल्याच्या नंतर याने पहिल्यासारखाच बाण काढला. बाण काढल्याच्या नंतर तो मारायला लागला. पण तो मृग म्हणतो माझ्या 2 पत्न्या आहे घरी, माझे लेकरं आहे घरी, मी फक्त त्यांना सांगून येतो, तू बिनधास्त मला मार, कारण माझा ध्येय तुझ्या लेकरा बाळाच्या उपयोगात येत असेल तर काही हरकत नाही, मी घरून जाऊन येतो. याने विश्वास ठेवला. परंतु याचं बेल वाहण्याचं काम चालूच आहे. त्या ठिकाणी घरी गेले या दोघी बहिणी आणि तो मृग यांची चर्चा चालू झाली. ती म्हणती ताई मी लहान आहे, मी जाते, तुम्ही दोघं लेकरं बाळं सांभाळा. त्याला वचन देऊन आलेले भिल्लाला, मी वचनाला जागलं पाहिजे, मी जाते. ती मोठी म्हणते नाही, तुला पटतं का हे? मी जाते, तू थांब, तुम्ही दोघं संसार करा, मी जाते. तो म्हणतो तुम्ही दोघी नका जाऊ, कारण तुमच्या लेकरायला कोण बघन, मी जातो. आई लेकरायला पाहिजे, मी या लेकरायचं काय करू, तुम्ही दोघी थांबा, मी जातो. त्या म्हटल्या तुम्ही गेल्यानंतर आम्ही विधवा राहू शकत नाही, आम्ही विधवा राहू शकत नाही, तुमच्या बरोबर आम्हाला पण येऊ द्या. दोघी निघल्या मृगासोबत. लेकरं दुसऱ्याच्या स्वाधीन केले. त्या लेकरांनी विचार केला आपल्याला दुसऱ्याचे स्वाधीन करताय, मग यांचं जे व्हायचं असेल ते आमचं होईल, आम्ही कशाला थांबायचं, आम्हाला पण येऊ द्या. सगळेचे सगळे आले, लेकरं आले, त्या तिघ पण आले, लेकरं आले. तोपर्यंत याचं बेल तोडून टाकायचं काम चालूच. शिवरात्रीचा 4था प्रहर होता. 4थ्या प्रहरामध्ये सर्वजण आले आणि सांगितलं की आम्ही आता सर्वजण आलेलो आहोत, तू आम्हाला आता सगळ्याला मार आणि तुझ्या लेकरा बाळाची तहान भूक भागव. त्या ठिकाणी याचं बेल व्हायचं काम चालू होतं. याचं पुण्यामध्ये एवढी भर पडली, एवढी भर पडली, याचं मन वळून गेलं, याचं मन बदलून गेलं. हा म्हणतो ही प्राणी असून किती इमानदार आहे, माणसं माणसाला धोका देतात, परंतु हे मुख्य प्राणी असून हे इमानदारीने आपल्याकडे आले. याच्यापेक्षा अजून काय प्रेम असावं, काय इमानदारी असावी. त्याच्या बुद्धीमध्ये बदल झाला. कशामुळं? केवळ महादेवाला बेल व्हायला, त्याने साऱ्या रात बेल व्हायला आणि उपाशी होता. नंतर त्या ठिकाणी महादेव प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी प्रगट झाले महादेव आणि सांगितलं त्या भिल्लाला तुला काय इच्छा आहे ती सांग. तो म्हटला की महादेव बाबा आता माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या, तुम्ही मला दर्शन दिलं, याच्यापेक्षा काय पाहिजे. सर्व जणांना महादेवाने विमानात बसून नेलं. कशामुळं? केवळ साऱ्या रात जागरण केलं. म्हणून शिवरात्रीच्या दिवशी जागरण करायला पाहिजे आणि रात्रीच्या 12 वाजता महादेवाची पूजा केली पाहिजे. म्हणजे पूजेचं एवढं महत्त्व आहे.
त्याला चारही प्रहर घडले. चारही प्रहरामध्ये त्याने पूजा केली महादेवाची. सारखं बेल त्याने वाहत राहिला. साक्षात महादेवाला प्रसन्न व्हावं लागलं. म्हणजे भाव पाहिजे माणसाला. त्याला काही नव्हतं पण त्याचं अंतकरण शुद्ध आणि आपाप अंतकरण शुद्ध होतं. आपण भक्ती करत राहिलो ना आपलं अंतकरण शुद्ध होत राहतं. कारण याच्यात घुसल्याशिवाय आपल्याला कळत नाही. आणि एकदा का याच्यात घुसलं तर आपलं किती मन कसं असलं तर ते बदलत चालत असतं. तो भिल्ल असून त्याचं अंतकरण बदललं, त्याचं मन बदललं. तसं तुमचं आमचं का बदलू शकत नाही? त्याला फक्त भाव पाहिजे. तुम्हाला शबरीचं उदाहरण सांगेल. शबरीचं तसंच होतं. ज्यावेळेस शबरी लग्नाच्या वयात आली आणि त्यावेळेस शबरीने बघितलं की ही बकऱ्याची दावण कशासाठी आहे. शबरी बिल्लाची मुलगी होती. तिच्या बापाचं नाव शबर होतं म्हणून तिचं नाव शबरी ठेवलेलं होतं. आणि त्या ठिकाणी त्या बकऱ्याची दावण बांधलेली होती. आणि बापाला विचारलं ही दावण कशासाठी आहे. त्याने सांगितलं की तुझं उद्या लग्न आहे आणि लग्नामध्ये अतिथीला भोजन याचंच असतं आपल्याकडं. ती म्हटली माझ्या लग्नासाठी यांचं भोजन. हो. तिने रात्रीतून विचार केला की आपल्यासाठी जर एवढे बळी जात असेल तर आपलं लग्नच कशाला करायचं. त्या ठिकाणी तिने विचार केला आणि विचार केल्याच्या नंतर ती एका जंगलात निघून गेली. जंगलात निघून गेल्याच्या नंतर अशा ठिकाणी गेली की भिल्ल असे की ती कुठेही शोधू शकतात. कारण झाडं जुडं ते कुणीकडे पण जाऊ शकतात जंगलामध्ये. पण ती अशा ठिकाणी गेली का तिथं खूप मोठा प्राणी सडलेला होता. खूप लांबून त्याचा वास येत होता. अशा ठिकाणी ती जाऊन बसली. या ठिकाणी कोणीच येणार नाही. अशा ठिकाणी जाऊन बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी आजूबाजूने सगळं तिला सगळीकडं बघितलं पण ती कुठंच सापडली नाही. कारण ती अशा ठिकाणी जाऊन बसली का त्या ठिकाणी कोणी येऊ शकत नाही. पुढं चालून ती एका ऋषीच्या आश्रमात गेली. पण त्या ऋषींना सुद्धा कधी दिसली नाही. ती कधीच नाही. मार्तंग ऋषीच्या आश्रमामध्ये गेली पण त्यांना दिसली नाही. ती रोज लग्नाच्या वयापासून तर म्हातारी होईपर्यंत तिनं सेवा केली. रोज झाडलोट करायची. ती रोज काय करायची? झाडलोट करायची. झाडलोट करत असताना तरुण अवस्थेमध्ये होती. त्यावेळेस कोणाला दिसली नाही. पण वय झाल्यानंतर झाडावरून उतरायला तिला उशीर लागला. त्या मार्तंग ऋषीला त्यांना वाटायचं की ही इथं रोज साफसफाई कोण करतं, रोज झाडून कोण घेतं, इथं सडा रांगोळी कोण करतं, आपल्याला एकदा सुद्धा दिसत नाही. परंतु एक दिवस तिला उशीर झाला उठायला आणि त्या दिवशी ती त्यांना दिसली. ते म्हटले की तू या ठिकाणी कधीपासून झाडलोट करते. त्यांनी सांगितलं मी खूप वर्षापासून इथं झाडलोट करते. तू का आतापर्यंत का नाही तिकडं आली? आम्हाला भेटली नाही, बोलली नाही. नाही, मी भिल्ल समाजाचे आहे. तुम्ही खूप महान ऋषी आहे. मी भिल्ल समाजाचे आहे, त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. त्या ठिकाणी सांगितलं की तुझी सेवा इतकी सेवा झाली, इतकी सेवा झाली. ज्या दिवशी आम्ही या झोपडीतून जाऊ परंतु तुझ्या झोपडीमध्ये साक्षात प्रभू रामचंद्र भगवंत येतील. तुझ्या झोपडीमध्ये दुसरं कोणीच येणार नाही. प्रभु रामचंद्र भगवंत येतील. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, शबरी के आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। आएगी राम जी तो आसन पे बिठावेगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी।
साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। यांच्यासाठी जोरात टाळ्या होऊ द्या एकदा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. प्रभू रामचंद्र भगवंत आल्यानंतर शबरीच्या आनंदाला पारावर नाही. तिला ऋषीने शब्द दिलेला होता की तुझ्या कोट्यामध्ये भगवंत येतील, पण माझी शबरी राम यायचे म्हणून रोज ती बोरा तोडून आणून ठेवायची. किती वर्ष तिने प्रभू रामचंद्र भगवंताची वाट बघितली. किती वर्ष सांगता येणार नाही. रोज बोरं तोडून आणून ठेवायची आणि त्यातले त्यात आधी चाखून बघायची. गोड असले तर द्रोणमध्ये टाकायची, आंबट असले तर फेकून द्यायची. असा रोज तिचा नित्यनेम होता. रोज नित्यनेमाने द्रोण भरून बोर आणायची. ऐका मैमावडीची बोरे काय बिलटीची, बोरे काय बिलटीची, बोरे काय बिलटीची. ऐका महिमावरीची बोर खाय भिल्लणीची, बोर खाय भिल्लणीची. बोर काय विल्लणीची. भिल्लणीचे बोरं खाल्ले भगवंताने. पण लक्ष्मण भैया होते. ज्यावेळेस भगवंत आले त्यावेळेस ती पळत, भगवंत दिसल्याबरोबर पळत गेली आणि आपले हात खाली ठेवले. भगवंताचे चरण आपल्या हातावर ठेवले आणि अशी तिना चरणाचे असे पाय धुतले की आपल्या नेत्रातून पाणी आलं. त्या पाण्याने तिचे चरण धुतले. हाताचं तिनं ताट केलं आणि पाणी आपल्या डोळ्यातून आणलं आणि त्या डोळ्यातल्या पाण्याने भगवंताचे चरण धुतले. तिच्याकडं पात्र नव्हती पण पात्रता होती. आज आपल्याकडं पात्र आहे पण आपली पात्रता तेवढी नाहीये. कारण शबरीची भक्ती तशी होती. लग्नाच्या वयापासून भगवंताची वाट बघत होती. तर वय झालं तिचं आलं, शेवटच्या अवस्थेपर्यंत तिनं भगवंताची वाट बघितली. तेव्हा पुढं प्रभू रामचंद्र तिच्या झोपडीत आले आणि झोपडीत आल्याच्या नंतर ती आपले बोरं खायला देते. भगवंत माझ्या आवडीनं बोरं खातात, पण लक्ष्मण भैया वाकडं तिकडं तोंड करायला लागले. त्यांना असं वाटतं की शबरीने कधीच दात घातलेच नसन, हिनं कोणतं कोलगेट वापरलं, हिला का ब्रश होता का. पण माझा दादा एवढा येडा आहे, मस्त बोरं खाऊ राहिला. पण माझ्या भगवंताला काय पाहिजे, फक्त भाव पाहिजे. माझा भगवंत फक्त भावाचा भुकेला आहे, त्याला काही लागत नाही.
उमापती भगवान की पवन सुत हनुमान की टाळ्या वाजा सर्वांच्या यांच्या नावाने टाळ्या वाजल्या पाहिजे. ज्योतिर्लिंगाची कथा आपल्याला बघायचं आहे. पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे सोरठी सोमनाथ. सोरठी सोमनाथ दक्ष राजाला 27 कन्या होत्या. त्या चंद्राला दिल्या. चंद्राला दिल्याच्या नंतर चंद्राने सर्व पत्न्यांना सारखंच प्रेम द्यायला पाहिजे होतं, परंतु चंद्राने फक्त रोहिणीवर जास्त प्रेम करायचा आणि बाकीच्या पत्न्यांना तो बघत नव्हता. सर्व मुलीने आपल्या बापाला सांगितलं की बाबा, सर्व मुलीने आपल्या बाबाला सांगितलं की बाबा, तुमचे जावई फक्त रोहिणीकडेच बघतात, आमच्याकडे ते बघत सुद्धा नाही. त्या ठिकाणी दक्ष राजाने सांगितलं की जावई बापू, तुम्हाला सर्व मुलींना सारखंच प्रेम द्यावा लागेल, फक्त रोहिणीकडे बघू नका, सर्व मुलींना सारखंच जीव लावा. तरी पण चंद्र बाकीच्या पत्न्यांना जीव लावत नव्हता, रोहिणीकडेच बघायचा. एखाद्याचा स्वभाव असं असतो, किती सांगा तो बदलत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगून जाईल की माणसाचा स्वभाव बदलत नसतो. एक भिकारी नव्हती, ती अशी खेड्यागावात आली भीक मागण्यासाठी, दोघी माईलेकी. आणि त्या दिवशी त्या गावामध्ये राजाची स्वारी आली होती आणि त्या ठिकाणी ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती, भिकारणीची खूप सुंदर होती. राजाची स्वारी आली आणि ही मुलगी इकडून चालली, पण मुलगी दिसायला सुंदर होती. त्या राजाची आणि त्या मुलीची नजरानजर झाली. त्या राजाला वाटलं आहे भिकारीण पण दिसायला खूप छान आहे. तो राजा खाली उतरला आणि म्हटला, माझ्याशी तू लग्न करशील का? ती म्हटली, राजा, मी तुला अशी तशी मुलगी वाटले का? मी संताच्या भूमीतली मुलगी आहे. एका राजाच्या, महाराष्ट्रातल्या राजाची तिथली मुलगी आहे. मी तुला अशी तशी मुलगी आहे का तुला हो म्हणायला? तुला जर मला पत्नी करून घ्यायचं असेल तर तुला माझ्या बापाला विचारायला जावं लागेल. त्या ठिकाणी त्यांना विचारलं, तुझा बाप कुठं राहतो? म्हटलं खाल्ल्या आळीला जा आणि त्या गल्लीमध्ये 2 नंबरचं घर माझ्या वडिलाचं आहे. त्या ठिकाणी तो राजा गेला. परंतु गरिबाच्या घरी जर श्रीमंत आला तर त्याला असं वाटतं मी याला काय करून काय नाही. आणि एक तर धाकच पडतो की मी तर काही केलं नाही पण माझ्याकडे राजा आला कसा. तो राजाला बघितल्याबरोबर घाबरून गेला. राजे साहेब मी काही केलं नाही, राजे साहेब मी काही केलं नाही. तो म्हटलं, बाबा तू काही केलं नाही, मी त्याच्यासाठी नाही आलो, तुझी मुलगी मला पत्नी करून घ्यायची आहे. मग त्याला असं वाटलं मी काय करू काय नाही. तो म्हणतो, या या पाणी आथरितो घोंगडं पांघरितो, म्हणजे त्याची बोबडी वाळायला लागली. त्याला घोंगडं पांघरता येईन आणि पाणी आथरता येईन म्हणजे त्याची बोबडी वाळायला लागली. त्या ठिकाणी तो म्हटला मी येत नाही मधी, परंतु मला सांग. तो म्हणतो माझ्या मुलीला विचारावं लागल. राजा म्हणतो मी काय फुटबॉल दिसू राहिलो का तुम्हाला? मुलगी म्हणते बापाला विचारावं लागल, बाप म्हणतो मुलीला विचारावं लागल. तुला जर द्यायचं असन सांग मला आताच. तो म्हटला राजे साहेब
तुम्हाला जर पत्नी करून घ्यायची असेल तर आजच 5 वाजेपर्यंतच लग्न झालं पाहिजे. आता राजा बोलेंडल हाले तिथं काय कमी आहे. सर्व तयारी, मुलीचा बाप हो म्हटल्यानंतर सर्व तयारी झाली. सर्व तयारी झाल्याच्या नंतर संध्याकाळी लगेच लग्न. आता तसंच आहे ना, सकाळी साखरपुडा, संध्याकाळी लगेच लग्न, दुपारी लगेच हळद. म्हणजे आता एका दिवसातच उरकून जातं. आता का पहिल्यासारखं राहिलं नाही. तसं त्या राजाच्या मुलीचं लग्न, संध्याकाळचं लग्न झालं आणि मुलगी तिकडे गेली. गेल्याच्या नंतर तिला आता सवय होती. काय होती? काय खायची सवय होती तिला? शिळे कुटके. आता राजाच्या घरी गेल्यानंतर तिला 5 पक्वान्नाचं जेवण आलं. परंतु ती काय म्हणायला लागली, बाई काही गोड लागा नाही. 5 पक्वान्नाचं जेवण पण तिला काही गोड लागा ना. तिने 2 दिवस ठेवलं, 3ऱ्या दिवशी ती खायला लागली. कारण तिला ते खराब झालेलं अन्न खायची सवय होती, ताजं अन्न खायची सवय नव्हती. परंतु तिची ननंदबाई म्हणती, वहिनी आता तुम्ही सत्यनारायण झाला, आता तुम्ही नाव घ्या ना. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. गरम गरम दूध, गरम गरम दूध मऊ मऊ साय. त्याचं नाव होतं हरिश्चंद्र. हरिश्चंद्र राजाची राणी नाव घेती भाकरवाड ग माय. काय स्वभाव होता तिचा? मूळ स्वभाव जाईना त्याचा येळकोट राहीना. 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 मूळ स्वभाव जाईना 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 त्याचा येळकोट राहीना. माणसाचा स्वभाव बदलत असतो का? नाही, सवय असते. तसं या चंद्राला दक्ष राजानं बरेच वेळेस सांगितलं की राजा तू सर्व पत्न्याला सारखंच जीव लाव. पण राजाच्या काही लक्षात बसत नव्हतं. तो फक्त रोहिणीवर प्रेम करायचा. शेवटी त्या राजाने चंद्राला शाप दिला की तुला कुष्ठरोग होईल. काय म्हटले? तुला कुष्ठरोग होईल. आता कुष्ठरोग होईल म्हटल्यानंतर तर बाकीच्या पत्न्या घाबरून गेल्या. कारण त्याच्या केसातून पोगळू लागला, सगळ्या अंगातून पोगळू लागला. त्यांना असं वाटलं उगाचच आपल्या बापाला सांगितलं. त्याच्यानंतर त्याला खूप त्रास व्हायला लागला. मग त्याने 6 महिने महादेवाची सेवा केली. इतकी सेवा केली, इतकी सेवा केली, तर त्या ठिकाणी महादेव प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं तुला काय मागायचं ते माग, मी आता तुझ्या पुढं प्रगट झालेलो आहे. त्या ठिकाणी त्याने सांगितलं तुम्ही माझ्यासाठी या ठिकाणी आले तर जे काही भक्त येतील त्यांना जर काही आजार असला तर त्यांचा आजार नाहीसा झाला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही ह्याच ठिकाणी विराजमान व्हा आणि सोरठी सोमनाथ ह्या नावाने या ठिकाणी तुम्ही थांबा. अशी सोरठी सोमनाथची कथा आहे. सोरठी सोमनाथ भगवान की जय. आता बघायचं आपल्याला मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुन कसं नाव पडलं की ज्या वेळेस कार्तिक स्वामी आणि गणेश महाराज यांना पृथ्वी प्रदक्षिणा घालून यायचं सांगितलं होतं, परंतु गणेशजी लवकर प्रदक्षिणा घालून, आईवडिलाला प्रदक्षिणा घालून लग्न करून बसले.
कार्तिक स्वामी येईपर्यंत यांचे लेकरं खेळायला लागले अंगणामध्ये. कार्तिक स्वामीला राग आला. कार्तिक स्वामी क्रोच पर्वतावर जाऊन बसले आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आमच्या आई साहेब देखील त्या ठिकाणी गेल्या. पण अगोदर आमच्या पार्वती आई साहेब गेल्या, नंतर महादेव बाबा गेले. मल्लिका म्हणजे काय? पार्वती आई साहेब. आणि अर्जुन म्हणजे महादेव, म्हणजे मल्लिकार्जुन ह्या नावाने ते प्रसिद्ध झाले. अशी मल्लिकार्जुन यांचं दर्शन आपण ह्या ठिकाणी घेतलं. मल्लिकार्जुन भगवान की जय. आता महाकालेश्वराचं दर्शन आपल्याला बघायचं आहे. रत्नमाला पर्वतावर दूषण नावाचा दैत्य राहत होता. तो दैत्य सर्व देवांना खूप त्रास द्यायचा, खूप त्रास द्यायचा. आणि त्या ठिकाणी सर्व देवांना त्याने कंटाळून टाकलं. ब्रह्मदेवाने वरदान म्हणून सर्व देव दानव दैत्य सगळे म्हणजे असे घाबरून गेले. आणि त्या ठिकाणी त्यांनी महादेवाची प्रार्थना केली. खूप असं पार्थिव शिवलिंगाची पूजा केली. आणि पूजा केल्याच्या नंतर महादेवाला प्रगट व्हावंच लागतं. त्या ठिकाणी पूजा केल्याच्या नंतर ते बघितलं त्यांनी की या ठिकाणी खूप असं तप चालू आहे, पूजा चालू आहे. त्या ठिकाणी महादेव लगेच आले आणि त्या ठिकाणी सांगितलं की तुमची काय इच्छा असेल ते सांगा. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हे सर्व दैत्य त्यांच्यापासून आम्हाला त्रास होतो, आमची तेवढीच इच्छा पूर्ण करा. आणि सांगितलं तुमची इच्छा पूर्ण होईल, परंतु तुम्हाला मल्लिकार्जुन ह्या नावाने या ठिकाणी तुम्हाला राहावं लागेल. आणि त्या ठिकाणी मल्लिकार्जुन ह्या नावाने महादेव त्या ठिकाणी राहिले. मल्लिकार्जुन भगवान की जय. आता आपल्याला बघायचंय ओंकारेश्वर. एकदा नारद विंध्य पर्वतावर गेले होते आणि त्या ठिकाणी विंध्य पर्वतावर जात असताना असं काही आहे की त्या ठिकाणी त्या पर्वताला वाटलं मीच खूप मोठा आहे. विंध्य पर्वताला वाटलं मीच खूप मोठा आहे. पण नारद म्हटले अरे तुझ्यापेक्षा सुद्धा अजून खूप मोठे आहे. तूच एक पर्वत मोठा आहे असं नाही, तुझ्यापेक्षा अनेक पर्वत मोठे मोठे आहे. म्हणून आपल्याकडं किती संपत्ती असली ना तर आपण गर्व नाही केला पाहिजे. संपत्तीचा गर्व करू नका, ऐश्वर्याचा गर्व करू नका. कारण मी सांगितलं रावणाकडे कमी नव्हती. म्हणून संपत्तीचा गर्व करू नका, ऐश्वर्याचा गर्व करू नका. जे काही आहे ते भगवंताचं आहे, आपलं काहीच नाही असं समजून आपण वागलं पाहिजे. हे विंध्य पर्वताला वाटलं की मीच माझंच सगळं काही मोठं आहे. त्याने महादेवाचे जप केला आणि त्याला असा अपमान वाटला नारद म्हटल्याच्या नंतर की अरे तुझ्यापेक्षा अनेक पर्वत मोठे मोठे आहेत. मग त्याने महादेवाचा जप केला आणि जप केल्याच्या नंतर त्या ठिकाणी महादेव प्रगट झाले आणि विंध्य पर्वताला विचारलं की तुझी काय इच्छा आहे. तो म्हटला की काही नाही, तुम्ही ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ह्या नावाने तुम्ही या ठिकाणी प्रगट व्हा, या ठिकाणी विराजमान व्हा. आणि त्या ठिकाणी ओंकारेश्वर आणि ममलेश्वर या नावाने ते त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहे. आपण ओंकारेश्वराचं दर्शन घेतलं आणि ममलेश्वराचं दर्शन घेतलं नाही तर त्याचं फळ आपल्याला भेटत नाही. कारण ओंकारेश्वरासमोरच ममलेश्वर आहे. म्हणून ममलेश्वराचं पण दर्शन घेणं महत्वाचं आहे. आता ह्या ठिकाणी ओंकारेश्वर भगवान की जय. त्या ठिकाणी आपल्याला केदारेश्वर बघायचंय. बद्रीनाथ केदारनाथ. आता या ठिकाणी केदारेश्वर भगवान विष्णू आणि नारायण हे दोन अवतार आहे आणि नित्यनेमाने ते पार्थिव शिवलिंगाचे पूजन करायचे. नर आणि नारायण ते पण विष्णूचाच अवतार आहे. ते नित्यनेमाने पार्थिव शिवलिंगाची पूजा करत असत. त्यांनी पण बरेच दिवस पूजा केली. एक दिवस त्या ठिकाणी नर आणि नारायण त्या ठिकाणी
महादेव बाबा प्रगट झाले. त्यांची पूजा इतकी झाली, पार्थिव शिवलिंगाची त्यांनी खूप दिवस पूजा केली. आणि त्या ठिकाणी शंकर भगवान प्रगट झाले आणि त्यांनी विचारलं की काय इच्छा आहे ते तुम्ही सांगा. नारायण म्हटले तुम्ही केदारेश्वर या नावाने या ठिकाणी प्रसिद्ध व्हा. काय केदारेश्वर या नावाने प्रसिद्ध व्हा. त्या ठिकाणी केदारेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. केदारेश्वर भगवान की जय. भीमाशंकर. त्या ठिकाणी कर्कटी नावाची एक राक्षसीण होती आणि त्या ठिकाणी ती जंगलात राहायची. जंगलात राहत असताना त्या ठिकाणी कुंभकर्ण त्या रस्त्यातून चालला होता आणि कुंभकर्णाची आणि त्या राक्षसीनेची नजरानजर झाली. आणि झाल्याच्या नंतर कुंभकर्णाबरोबर तिचा विवाह झाला. कुंभकर्णापासून तिला एक मुलगा झाला. कुंभकर्ण निघून गेला, पण ती त्या जंगलामध्ये एकलीच त्या मुलांचा सांभाळ केला. मुलगा मोठा झाला. मोठा झाल्याच्या नंतर मुलगा म्हणायला लागला की आई तू एकलीच इथं राहते, आपण एकलंच राहतो. तिने सांगितलं की ह्या देवाने आपल्याला खूप त्रास दिलेला आहे. काय एक तर ते निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर त्यांनी खूप आपल्याला त्रास दिलेला आहे. म्हणून याने पण काय केलं, याचं नाव काय ठेवलेलं आहे, तिनं भीम ठेवलं. याचं नाव भीम ठेवलं. याने सुद्धा सगळ्या देवांनी सळो कपळो करून सोडलं. तो देवाचं काहीच काही होऊ देऊ देना. पण एक राजा होता आणि त्या राजाने महादेवाची पूजा करायला बसला. खूप तिची अशी पूजा जोरात चालली, पण त्या ठिकाणी त्याच्या पार्थिव शिवलिंगाची पूजा खूप दिवस तो करीत होता. पण याला एक दिवस त्याच्या कानावर आवाज झाला मंत्राचा. तो म्हटला कोणीतरी माझ्या याच्यात पूजा करत आहे. म्हणून तो त्या ठिकाणी गेला, तलवार काढली. तलवार काढल्याच्या नंतर लगेच त्या ठिकाणी माझे महादेव बाबा प्रगट झाले आणि त्याला पण मुक्ती दिली आणि त्याला सांगितलं की त्या राजाला तू मारू शकत नाही, कारण त्याचा जप चालू आहे. आणि त्या ठिकाणी तुझी इच्छा काय ते सांग. त्याने सांगितलं तुम्ही आता आले, परंतु तुम्ही आता भीमाशंकर ह्या नावाने प्रगट व्हा. म्हणून त्या ठिकाणी भीमाशंकर नावाने महादेव बाबा प्रगट झाले. भीमाशंकर भगवान की जय. आता आपल्याला काशी विश्वनाथ बघायचं आहे. काशी विश्वनाथ असं आहे की काशी विश्वनाथाला जे कोणी जाईल त्यांचं पाप पूर्ण धुवून जातं आणि त्यांना मोक्ष मिळतो. एवढंच माझ्या महादेव बाबाने केलेलं आहे की तुम्ही जे कोणी जाईल तुमचं जे काही पाप आहे ते नाहीसं झालं पाहिजे. आणि माझ्यामध्ये स्नान केल्यानंतर, माझं दर्शन घेतल्यानंतर, त्याचबरोबर भैरवनाथाचं दर्शन घेतल्यानंतर तुमचं सर्व काही पाप नाहीस होईल. त्याच्यासाठी मी या काशीमध्ये विराजमान आहे. म्हणून माझं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे, काशी विश्वनाथ. आपण काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं तर भैरवनाथाचं दर्शन घेतलंच पाहिजे, नाही तर या काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्याचं फळ आपल्याला मिळत नाही. या ठिकाणी काशीला काशी विश्वनाथ विराजमान झालेले आहे. काशी विश्वनाथ भगवान की. आता त्र्यंबकेश्वर बघायचंय आपल्याला आहे. गौतम ऋषीच्या तपश्चर्याने आपल्या जीवनामधला दोष घालविण्यासाठी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भगवान विराजमान झालेले आहे. गौतम ऋषीने खूप तपश्चर्या केलेली आहे. त्या त्र्यंबकेश्वरला पाणीच नव्हतं, परंतु गौतम ऋषीने खूप तपश्चर्या केल्यामुळं त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे. आणि तिथं आपलं सर्व काही काल सर्पदोष, त्या ठिकाणी अजून आपल्याला बरेच काही त्या ठिकाणी दोष नाहीसे करण्यासाठी आपले त्र्यंबकराज भगवान त्या ठिकाणी विराजित झालेले आहे. कशासाठी आपलं काल सर्पदोष असतो ते जाण्यासाठी, पुन्हा नारायण नागबली, पुन्हा अनेक दोष जाण्यासाठी त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर भगवान विराजित झालेले आहे. आता या ठिकाणी त्र्यंबकेश्वर भगवान की. वैद्यनाथ म्हणजे वैद्यनाथ परळी, त्या ठिकाणी रावणाने खूप तपश्चर्या केली. खूप तपश्चर्या केल्याच्या नंतर
माझे महादेव बाबा प्रगट झाले. प्रगट झाल्याच्या नंतर याने एवढी तपश्चर्या केली तर याच्या पूजेमध्ये याला फूल कमी पडलं तर याने आपले 9 मुंडके काढून महादेवाला समर्पित केले. म्हणून महादेवाला त्याच्या तपश्चर्याचं फळ त्याला द्यावं लागलं. त्याने सांगितलं महादेव बाबांनी, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय मागायचं ते माग. त्या ठिकाणी त्याने सांगितलं की तुम्ही माझ्या घरी आले पाहिजे, माझ्या गावात आले पाहिजे. त्या ठिकाणी महादेव बाबांनी एक पिंड दिली आणि तू ही तुझ्या गावामध्ये तुझ्या घरी घेऊन जा. घेऊन जात असताना पण हिला कुठं खाली ठेवू नको आहे. जिथं तू खाली ठेवशील तिथंच मी तिथं विराजमान होणार आहे, घरी येणार नाही. रावण जात असताना रावणाला मधीच लघुशंका आली. लघुशंका आल्याच्या नंतर त्या ठिकाणी गणपती बाप्पा गुराख्याच्या रूपाने आले. गुराख्याच्या रूपाने आल्याच्या नंतर याला ते दिसले आणि त्याने सांगितलं की एवढी पिंड तुमच्या जवळ राहू द्या, मी लघुशंका करून येतो. त्या ठिकाणी लघुशंका करण्यासाठी रावण गेला. परंतु हे गणपती बाप्पा होते, गुराख्याच्या रूपात होते. हे म्हटले मी 1 2 3 म्हणेपर्यंत जर तू आला तर मी हातावर ठेवीन लिंग, नाही तर मी खाली ठेवून देणार आहे. परंतु हा रावण गेला लघुशंकेसाठी, पण याला लघुशंकाच आवरणा. त्या ठिकाणी गणपती बाप्पाने थोड्या वेळ घेतलं लिंग ते आणि माझ्या हाताला कळ लागली. 1 2 3 म्हणला तरी रावण येईना. शेवटी त्या गुराख्याच्या रूपात जे गणपती बाप्पा होते त्यांनी त्या ठिकाणी ठेवून दिली. तेव्हापासून वैद्यनाथ हे नाव त्या ठिकाणी पडलेलं आहे. वैद्यनाथ भगवान की जय. आता नागेश्वर बघायचं आपल्याला. नागेश्वर भगवान जे भक्त आहे, धर्माचं पालन करतात, जे मनाभावापासून महादेवाची पूजा करतात आणि त्या ठिकाणी त्यांना मी श्रीमंत तर करील आणि त्या ठिकाणी त्यांना मनापासून जर त्यांनी पूजा केली तर त्यांच्यासाठी मी प्रगट सुद्धा होईल. महादेवच असा एक भोळा आहे की तो तांब्याभर पाण्याने आपल्याला फळ देतो. असे कोणतेच देव नाही की ते लगेच प्रसन्न होतात. फक्त एक माझा महादेव बाबा भोळा आहे आणि तेच सुद्धा आपल्याला थोडं जरी आपण त्याची पूजा केली तर त्याचं फळ आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. त्या ठिकाणी तो महासेनाचा जो पुत्र वीरसेन याने 12 वर्ष पार्थिव शिवलिंगाची पूजा केली आणि शिवलिंगाची पूजा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी नागेश्वर नावाने महादेव प्रसिद्ध झाले. म्हणून नागेश्वर भगवान की जय. आता रामेश्वरला ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र तिकडं चालले होते आणि सीतामाईचा शोध घ्यायचा होता, शोध घेण्यासाठी जायचं होतं. परंतु आता सर्व वानरसेना बोलवली, आपल्याला आता पलीकडे जायचं आहे. परंतु त्या ठिकाणी त्यांनी पार्थिव शिवलिंग तयार केलं आणि भोले बाबाची खूप अशी बऱ्याच दिवस त्यांनी समुद्राच्या किनाऱ्यावर पूजा केली महादेव बाबाची. आणि त्या ठिकाणी महादेव बाबा प्रगट झाले आणि सांगितलं काय पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही फक्त आम्हाला मदत करा, कोणत्याही अडचणी असल्या तर मदत करायला पाहिजे. त्या ठिकाणी रामाने सांगितलं आम्हाला मदत करा, अजून काय इच्छा आहे. प्रभू रामचंद्र भगवंत म्हणतात की जे भक्त तुझ्या दर्शनाला येतील रामेश्वरला, त्यांच्या ज्या अडचणी असन त्या अडचणी तुम्ही पूर्ण करा आणि ह्या ठिकाणी रामेश्वर नावाने प्रसिद्ध व्हा. म्हणून त्या ठिकाणी माझे महादेव बाबा रामेश्वर नावाने प्रसिद्ध झालेले रामेश्वर भगवान की जय. आता आपल्याला शेवटचं लिंग बघायचंय ते म्हणजे वेरूळ.
वेरूळच्या ठिकाणी एक ब्राह्मणाचं जोडपं राहत होतं आणि त्या ठिकाणी ते जोडपं राहत असताना त्यांना मूलबाळ काही नव्हतं. मूलबाळ नसल्यामुळं तिला वाटायचं आपल्याला मुलगा पाहिजे. आपली एवढी इस्टेट ती कोणाला द्यायची. तिचा नवरा म्हणतो काय इस्टेटीचं घेऊन बसली, मुलगा कोणाचा, सून कोणाची, बायको कोणाची, पत्नी कोणाची. संसार हा फक्त दिसायला आहे, संसार काही कामाचा नसतो. मुलं बाळ असं काहीच मनात धरू नको. नाही तर नाही मुलगा, काय फरक पडायला लागला. परंतु ती म्हणते नाही, आपल्याला मुलगा पाहिजे. आपलं एवढी इस्टेट कोणाला द्यायची. त्या ठिकाणी ती म्हणायला लागली माझी घुष्मा नावाची बहीण आहे, तर तिच्या संग तुम्ही विवाह करा आणि मग आपल्याला मुलगा होईल. तो म्हटलं तिला जर मुलगा झाला तर तुझ्या मनामध्ये तिच्याविषयी भावना बदलली नाही पाहिजे. तू तिचा तिरस्कार नाही केला पाहिजे. नाही करणार मी तिरस्कार. त्या ठिकाणी तिची बहीण पत्नी करून घेतली. तिला मुलगा झाला. पुढे चालून तो मुलगा मोठा झाला. त्याचं लग्न झालं. परंतु आता ह्यो ब्राह्मण त्या मुलासंग, त्या सुनासंग आणि जिला मुलगा आहे त्या पत्नीसोबत जास्त बोलायचा. मग आता हिला काही सण होईना. ही म्हणती सगळं तिच्या संगच बोलतो, त्या सुना संगच बोलायचं, त्या बायको संगच बोलायचं, त्या मुलासोबत बोलायचं, माझ्या संग बोलत नाही. हिच्या मनामध्ये वाईट भावना तयार झाली. ही म्हटली आता ही किती दिवस करते, एक ना एक दिवस मला या मुलाचा काटा काढावा लागेल. त्या ठिकाणी ती रात्री झोपीतच त्या मुलाचा तिने काटा काढला, त्याचे तुकडे तुकडे केले. परंतु ती अशी अवस्था होती, हिचं एवढं दररोज ती 108 पार्थिव शिवलिंग बनवायची. काय करायची, 108 पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा करून ती विसर्जित करीत होती. तिचा नियम होता. आणि त्या ठिकाणी तिचा नियम असल्यामुळं तो नियम तिनं मोडला नाही. शेवटची पूजा होती तिची वाली. आणि शेवटच्या पूजेच्या विसर्जन करायला जायचं तर तेवढ्यात तिला कळालं की मुलाचे तुकडे तुकडे झाले, मुलगा गेला. परंतु तेवढ्यात भोले बाबा पार्थिव शिवलिंग टाकायला गेली तळ्यामध्ये. तेवढ्यात भोले बाबा वरती आले आणि सांगितलं अगं तुझ्या मुलाचे तुकडे तुकडे करून इथं आणून टाकलेले. भोले बाबा माझी शेवटचे 108 शिवलिंगाची शेवटची पूजा होती. मुलगा तुमचाच होता, तो जिवंत ठेवायचा की मारायचा हे तुमच्या हातात आहे. तो मेला बी असन तरी पण मी त्याचं दुःख वाटून घेणार नाही, कारण माझ्या पूजेत अडचण यायला नको. तुमच्या हातात आहे काय करायचं ते. म्हणजे तुझ्या बहिणीला मी शिक्षा देतो. ती म्हटली तिला शिक्षा द्यायची नाही, उलट घुष्मा ह्या नावाने तुम्ही इथं राहावा लागेल. आणि मग आता काय करू, म्हणजे तुमच्या मनात जे असन ते करा देवा. तुम्ही तर प्रगट झाले. ते म्हटले तू रोज 108 शिवलिंगाची पार्थिव शिवलिंगाची पूजा करती, त्याचं फळ मला तुला द्यावा लागणार आहे. त्या ठिकाणी हिची बहीण आरडाओरडा करायला लागली, अगं तुझा मुलगा कोणीतरी मारून टाकला, तुझा मुलगा कोणीतरी मारून टाकला. परंतु हिच्यावर काहीच परिणाम झाला नाही, कारण ती म्हटली माझ्या भगवंताचं देणं त्याचंच आहे, घेणं त्याचंच आहे. त्याच्या मनात जे असन ते करीन. माझा महादेव बाबा जे असन ते करीन. त्या ठिकाणी तळ्यात तिनं शिवलिंग टाकलं, पण माझे महादेव बाबा तिथंच उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की हिला काय शिक्षा देऊ. तिने काहीच नाही शिक्षा द्यायची, तिला शिक्षा द्यायची नाही. महादेव बाबाला वाटलं हिचं मन किती निर्मळ आहे. महादेव बाबाने तळ्यात खाली हात घातला आणि आपला मुलगा काढून तिच्या हाती दिला.
आणि त्या ठिकाणी सांगितलं तिनं की माझ्या बहिणीच्या नावानं ह्या ठिकाणी तुम्ही विराजमान व्हा. त्या ठिकाणी घष्णेश्वर या नावाने महादेव विराजमान झालेले आहे. म्हणून घष्णेश्वर भगवान मन की की जय. 12 ज्योतिर्लिंगाची कथा आपण ह्या ठिकाणी सांगितलेली आहे. आता आपण 12 ज्योतिर्लिंगाचे नाव आपल्याला घ्यायचे आहे. महादेव शंभो श्री पावलं विश्वनाथ खेळा थोडं, पावलं गंगे खेळा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर महादेव विश्वनाथ गंगे विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे सर्वजणी 12 ज्योतिर्लिंगाचे नाव तुमच्या तर सर्वांच्याच पाठ असेल, असं काही विशेष नाही. कारण माझ्या मिश्र महाराजांचे तुमच्यावर कोटी कोटी धन्यवाद आहे. कारण महादेवाची भक्ती म्हणजे पाहायचंच काम नाही ना. आज ही शिवकथा या ठिकाणी आपण समर्पित करत आहोत. आणि शिवकथेचा अनुभव तुम्हाला 3 महिन्याच्या आत आल्याशिवाय राहणार नाही. मला नक्कीच फोन करून सांगणार तुम्ही, ताई तुमच्या कथेचा अनुभव आम्हाला आला. कारण बऱ्याच ठिकाणी अनुभव आलेला आहे कथेचा. या ठिकाणी सुद्धा अनुभव तुम्हाला येणार आहे. कारण तुमच्या अंतःकरणातून तुम्ही खूप महादेव बाबाची सेवा केली. म्हणून तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य मला सांगतंय की तुमचा एवढे हास्य चेहरे आहे, त्या अर्थी माझे भोले बाबा सुद्धा तुमच्यावर खुश आहे. म्हणून तुम्हा सर्व महिला मंडळासाठी कोटी कोटी धन्यवाद. त्या सर्वांनी इतकी शांततेत कथा ऐकली, द्यावे तितके धन्यवाद कमी पडणार आहे. खूप शांततेत कथा ऐकली. उलट बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडनं काही चुकीचे शब्द जर निघले असन, ते तुमची मुलगी म्हणून, बहीण म्हणून माझ्या पदरात टाका. आणि जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुचा प्रसाद आहे. कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. माणूस बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द निघून बी गेला असेल. तुम्हाला अजून एक मला सांगायचं आहे की तुमच्या गावामध्ये यश नाही तर ती यश पण तेवढी करण्याचा प्रयत्न करा. कारण गावामध्ये यश पाहिजेच. आपल्या गावाला यश मिळत असतं. म्हणून तुम्हाला यश मिळण्यासाठी तुमच्या गावामध्ये यश पाहिजे. अजून सूचना आहे की माझ्या भोले बाबाचं मंदिर सुद्धा तुम्ही बांधा चांगलं. तुम्हाला भगवंत भरभरून देणारे, खूप देणारे. तुम्ही म्हटले पाहिजे, ताई म्हणल्या तसंच झालं. खूप कल्याण होणार आहे. कारण माझ्या
शिवाचं असं आहे, शिव म्हणलं तर कल्याण होतं माणसाचं. तेव्हा 7 दिवस तुम्ही शिव कथा ऐकली, तुमचं कल्याण 100% होणार आहे. सगळा भोले बाबाचा आहे. भोले बाबा तुमच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण करणार आहे. ज्या बी तुम्ही 7 दिवस मनात इच्छा धरल्या असन त्या इच्छा माझे भोले बाबा पूर्ण करणार आहे. कारण शिवकथेचं महात्म्य तसं आहे की ज्या आपल्या मनात इच्छा असन त्या इच्छा माझे भोले बाबा पूर्ण करत असतात. म्हणून आज या ठिकाणी तुम्ही खूप शांततेत कथा ऐकली 7 दिवस. खूप 7 दिवस म्हणजे सुई जरी पडली तर आवाज ऐकून घ्या अशी कथा ऐकली, एकाग्र चित्ताने ऐकली, म्हणून त्याचं फळ मिळणार आहे. आता आपण 12 ज्योतिर्लिंगाचं नाव आपल्याला घ्यायचंय. माग म्हणा सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैन महाकालम ओमकारे ममलेश्वर परिल्य वैद्यनाथंच डाकिना भीमाशंकरम काशीना भीमशंकर सेतुबंधे तु रामेश्वर सेतुबंधू तू रामेश नागेश द्वारकावने नागेश द्वारकावने वारान शांत विश्वतम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तु केदार गष्णेश्वर शिवालय कृष्णेश्वर शिवालय हे तानि ज्योतिर्लिंगानि ज्योतिर्लिंगाय सायं प्रातपटेवले सप्त जन्म कृतं पापं स्मरणे विनश्यति. हर 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 महादेव. उमापति भगवान की जय. पवन सुत हनुमान. सारख्या
हॅलो गौरव महाराज जिथं असेल त्यांनी ताबडतोब मंडपमध्ये येणे. गौरव महाराज महाराज व हरिभक्त मोरे महाराज यांनी हरिभक्त लताताई कवडे ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली हो ज्ञानोबा माऊली 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 ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा 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 तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली हो ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा 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 तुकाराम तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना साधरामाचा वक्रारे सदना दुर्गंधे पावारी निर्वाणी सर्वर वदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती शिव मंगलमूर्ती दर्शन वामदेव स्वामी वामदेव रामो नामूर्ती जय देव जय लव धवती विक्राल ब्रह्मण्डे वाला
बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची